भाग्यश्रीकडे आपण जाऊया। भाग्यश्रीकडून आपण अपडेट घेऊया। भाग्यश्री, आता आपण पाहतोय राज ठाकरे कोणत्याही क्षणी मोर्चास्थळी पोहोचतील। तिथं उद्धव ठाकरे यांचा ताफा देखील वरळी सिलिंगचा परिसर ओलांडून आता कोस्टल रोड मार्गे हा आता दक्षिण मुंबईत पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। काय सध्या परिस्थिती आहे फॅशन स्ट्रीट परिसरात? नक्कीच आपण बघतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे फॅशन स्ट्रीट परिसरात गर्दी झालेली आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर रेड्डी सर इकडे आहेत। रेड्डी सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्याकडे बघताय? मोठ्या प्रमाणात तुमची लोक आलेली आहेत, वोट चोरी होती असं वाटतं का? वोट चोरी होते, ज्या याद्या आहेत त्याच्यामध्ये घोळ होतोय। भाजपची निवडणूक जिंकण्यासाठी हेराफेरी चाललेली आहे आणि निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोगाची आणि भाजपची आणि सत्तेची ही निवडणूक यंत्रणा असंविधानात्मक मार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करते आहे। मतदार याद्यावर निवडणुका होतात, या निवडणुका याद्यामध्ये घोळ आहे आणि त्यामुळे हा घोळ जर दूर केला नाही, जो दाखवून दिला आहे, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका होऊ देणार नाही। किती कार्यकर्ते आहेत तुमचे आणि मोठ्या प्रमाणात इथे दिसतात कार्यकर्ते? अजून लोक येत आहेत? अर्थात हे लोक, ही तर सुरुवात आहे। म्हणजे याच्यानंतर मुंबईचे कामगार साधारण 1:30-2ला सुटतात आणि त्यामुळे हे रेख येतच राहतील, लोक येतच राहतील। लालबावटेचे जे कामगार आहेत ते सामील होऊन ही चालूच राहणार। मोठ्या प्रमाणात लोक मोर्चा तुमचं पाऊल काय असणार आहे सीपीआय पक्षाकडून? सीपीआय तर्फे आम्ही हा एकत्रित आंदोलन आहे। याच्यानंतरचं पाऊल काय असणार आहे? याच्यानंतर सगळ्या जे काही लोक आहेत त्यांनी एकत्रितपणे जो आम्ही आज मोर्चामध्ये घोषणा होईल त्या पावलाने आम्ही जाऊ। त्याच्यातला एक भाग आहे कोर्टात जाणार का? एक भाग आहे कोर्टात जाण्याचा, दुसरा भाग आहे आंदोलन करण्याचं। सगळे पर्याय आम्ही हे करू। नक्कीच सर, आपल्या बरोबर प्रकाश रेड्डी सर होते आणि आपण बघतोय सीपीआयचे देखील भाग्यश्री या मोर्चात आता प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वात डाव्या विचारसरणीचे पक्ष देखील सहभागी होताना दिसत आहेत। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी बोललात, तुम्ही मनसैनिकांशी बोललात, तुम्ही ठाकरेंच्या शिवसैनिकांशी बोललात। कळतंय असं की विजय वडेट्टीवार या मोर्चात सहभागी होतील, काँग्रेसचे कार्यकर्ते कुठे आहेत? कुठे हा प्रश्न खरं तर लागली सगळ्यांनाच पडलाय। काँग्रेसचे कार्यकर्ते नेमके कुठे गेले हे काय दिसत नाहीये। एकही कार्यकर्ता काँग्रेसचा इथे आतापर्यंत मला दिसलेला नाहीये आणि आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहोत। आपल्या चॅनलचं नाव लोकशाही आहे, त्यामुळे जे सत्य आहे तेच आपण इथे दाखवणार आहोत। काँग्रेसचा एकही कार्यकर्ता आतापर्यंत इथे आलेला नाही, काँग्रेसचा कार्यकर्ता दिसत नाही। आता काँग्रेसने माघार घेतले का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यांचे जे नेते आहेत, विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, स्वतः मतचोरीबद्दल वारंवार बोलताना पाहायला मिळतात। इतकंच नव्हे तर त्यांचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी देखील यावर वारंवार बोलत असतात। मग असं असताना कार्यकर्ते काँग्रेसचे का रस्त्यावर उतरत नाहीत हा सवाल मात्र कायम राहिलेला पाहायला मिळतो। अगदी भाग्यश्री, मुद्दा तर हा आहेच की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली आहे का, की काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चात सावध भूमिका घेतात का, हा तर मुद्दा झालाच। पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्राला थेट असं कळलंय का की मनसेचं इंजिन मवियाला सोडल्यामुळे मवियामध्ये फूट पडली। नक्कीच लाघवी, हा मुद्दा आहेच। मनसेचं इंजिन ज्या वेळेला जोडलं गेलं त्यानंतर भाई जगताप यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर एक राजकीय वातावरण जे होतं ते मवियामध्ये कुठेतरी फूट पडले का असं हे वातावरण होतं आणि हे वातावरण आता थेट इथे दिसायला लागलंय। काँग्रेसचा एकही कार्यकर्ता तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।